तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही, तुम्ही काय करता हे फार महत्वाचं आहे। आमची अडचण काय माहिती आहे, एखाद्याला म्हटलं ना चल ना गावासाठी काहीतरी करूया, करूया की, पण मी एकटा येऊन काय होणार, बाकीचे नकोत का? मग आम्ही त्याला तिथं सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे तो चल आता आलेत बाकीचे, मग आहेत ना बाकीचे, मी नाही आलं म्हणून काय होतंय? नाही, एक माणूस अफाट क्रांती करू शकतो। जिद्द हवी, करायचंय करायचंय बनायचंय, बस तुम्ही बनूच शकता, बाकी काही अडचण नाही। तुम्हाला अडवणारं कुणी नाहीच आहे। सगळ्यात महत्वाचं तुमचे कष्ट तुम्हाला विजयी करतातच, पण त्याच्यापेक्षा एक सगळ्यात महत्वाचा प्रभावी गुण जर तुमच्यात असेल तर तुम्ही हवं ते करू शकता। त्या गुणाचं नाव आहे चिकाटी। वर्गात गुरुजी वह्या तपासत होते, एका मुलाजवळ आले, कुठाय रे वही? आणि तो मुलगा म्हणाला गुरुजी विसरली। गुरुजी संतापले, हात पुढे कर। त्या मुलानं हात पुढे केला आणि छडी मारणार त्याच वेळी गुरुजी त्याच्या हाताकडे बघत म्हणाले, तुला मारून तरी काय उपयोग आहे, तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही। त्या मुलाला क्षणभर वाईट वाटलं, विद्येची रेषा नाही? त्यानं गुरुजींना विचारलं, गुरुजी विद्येची रेषा कुठं असते? गुरुजींनी सांगितलं, इथं इथं हातावर विद्येची रेषा असते। ज्याच्या हातावर विद्येची रेषा ती मुलं शिकतात, मोठी होतात। तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही, तू काय होणार, तुला मारून तरी काय उपयोग आहे? त्या पोरला काय वाटलं कुणास ठाऊक, ते ताडकन वर्गाबाहेर गेलं, 5 मिनिटांनी परत आलं, त्यावेळी त्याचा सगळा हात रक्ताळलेला होता। गुरुजींनी विचारलं, काय केलंस? आणि तो पोरगा म्हणाला, गुरुजी त्या विधात्यानं जी माझ्या हातावर विद्येची रेष काढली नाही ती बाहेर जाऊन मी चाकून काढून आलोय। आता मला कोण विद्या घेण्यापासून रोखतंय ती मला बघायचं आहे। हे जिद्दी पोरग शिकलं, तेच पुढं व्याकरणाचार्य पाणिनी म्हणून प्रसिद्धीस आलं। शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही, कारण शांत समुद्रात तुमचा कसच लागत नाही। घडायचं असेल तर वादळाशी लढायलाच हवं, घडायचं असेल तर लाटांशी भिडायलाच हवं, त्याच वेळी घडता येतं, हे सगळ्यात महत्वाचं। काय काय लोक सांगतात, पण काय काय झालं, असा का रिझल्ट? आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप। भयान राग येतो मला असल्या माणसाचा, आमची परिस्थिती नव्हती हो। परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही, माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे।